नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 6.3 चा दुसरा प्रश्न या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत. सिम्प्लिफाय सोडूया. हा फॉर्म्युला आपणास माहीत झालेला आहे. a³ - b³ इक्वल टू एका ब्रॅकेटमध्ये a - b आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a² + ab + b². त्याप्रमाणे या फॉर्म्युल्याप्रमाणे आपला हा प्रॉब्लेम आहे, कारण x + y म्हणजे येथे एक टर्म आहे त्याचा क्यूब आहे, येथेही टर्म आहे क्यूब आहे. x - y ही एक टर्म आणि त्याचा क्यूब म्हणजे x + y ला आपण a गृहीत धरू शकतो. a इक्वल टू आणि b म्हणजे काय होईल x - y. हे जर a समजलं आणि हे b समजलं तर आन्सर काय असते मग a - b. म्हणजे याचं आन्सर काय येईल, एका ब्रॅकेटमध्ये a - b म्हणजे x + y मायनस x - y म्हणजे एका ब्रॅकेटमध्ये आन्सर येईल आपलं a म्हणजे येथे x + y आणि मायनस b म्हणजे येथे x - y म्हणजे a - b झालेलं आहे. आता सेकंड ब्रॅकेटमध्ये काय लिहिणार मग a² म्हणजे x + y चा स्क्वेअर म्हणजे a चा स्क्वेअर, याचा स्क्वेअर म्हणजे x + y चा स्क्वेअर म्हणजे x + y चा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल आणि प्लस ab म्हणजे दोघांचा मल्टिप्लिकेशन. a ची व्हॅल्यू x + y आणि b ची व्हॅल्यू x - y आणि प्लस b चा स्क्वेअर म्हणजे ह्या टर्मचा स्क्वेअर आहे. b आहे आपलं x - y त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यावा लागेल, कारण b म्हणजे एवढा टर्म आहे x - y म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे आपण. आता b चा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे x - y या टर्मचा स्क्वेअर आहे म्हणून ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. आता येथे सोडून घेऊ आपण हे x + y. आता मायनसने मल्टिप्लाय करू या ब्रॅकेटला तर साईन चेंज होतील म्हणजे -x होईल आणि मायनस मायनस प्लस होईल आणि y. ओके. आता या ब्रॅकेटमध्ये काय येईल x + y². हे एक्सपेन्शन करता येईल आपणास a + b². हा फॉर्म्युला माहिती आहे आपणास. ब्रॅकेटमध्ये a + b आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर a² + 2ab + b² म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 × फर्स्ट टर्म × सेकंड टर्म आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. त्याप्रमाणे x + y² येथे असं लिहिता येईल आपणास x² + 2xy आणि प्लस सेकंड टर्म y आहे तर y चा स्क्वेअर म्हणजे यासाठी आपण असं एक्सपेन्शन केलेलं आहे. आता x + y आणि x - y एका ब्रॅकेटमध्ये x + y आहे आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये x - y आहे आणि त्यांचा मल्टिप्लिकेशन आहे इथे. तर हा फॉर्म्युला माहिती आहे आपणास. एका ब्रॅकेटमध्ये a + b असेल आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a - b असेल तर त्याचा आन्सर काय असते a² - b². हा एक फॉर्म्युला. तर मग याऐवजी आपण x² - y² लिहू शकतो. ज्याप्रमाणे दोन ब्रॅकेटचं असं आलेलं आहे त्याप्रमाणे हे दोन ब्रॅकेट असल्यामुळे येथे x² आणि -y² लिहिता येईल. म्हणजे याऐवजी आपण हे लिहिलेलं आहे आणि प्लस x - y² म्हणजे हा फॉर्म्युला मायनसचा माहिती आहे आपणास. एक्सपेन्शन x - y म्हणजे a - b ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर हे कसं लिहिणार मग x² - 2xy आणि प्लस y². हा मायनसचा फॉर्म्युला यूज केलेला आहे म्हणजे याचं एक्सपेन्शन आपण असं लिहिलेलं आहे. तर आता -x आहेत आणि +x आहेत. -x आणि +x कॅन्सल झाले. हे जर कॅन्सल झाले तर काय राहील y आणि y म्हणजे 2y. आता ब्रॅकेटमध्ये काय राहील मग, आता इथे कॅन्सल होतील. -2xy आहे आणि हे +2xy कॅन्सल झाले तर हे -y² + y² कॅन्सल. मग येथे काय राहील x² + x² आणि +x². 3 टाइम्स x² आहे म्हणजे आपण
3x² लिहू शकतो. 3x², कोणती टर्म राहिलेली प्लस y², हे y². आता 2y ने मल्टिप्लाय करू ह्या ब्रॅकेटला, म्हणजे 2y ने या टर्मला मल्टिप्लाय करू, म्हणजे 2 × 3 6 होतील आणि x² ॲज इट इज आणि y मल्टिप्लिकेशन झालं. आता याच टर्मने या टर्मला मल्टिप्लाय करू, म्हणजे साईन ॲज इट इज प्लस 2y, yचा स्क्वेअर आहे आणि हा एक y, यांचा मल्टिप्लिकेशन म्हणजे yचा क्यूब होईल. हे येईल आपला आन्सर. नेक्स्ट सेम प्रॉब्लेम आहे. यासाठी आपण एक गृहीत धरू. याची व्हॅल्यू येईल आपली 3a + 5b आणि b साठी आपण 3a - 5b. तर म्हणजे a चा क्यूब आहे आणि b चा क्यूब आहे, त्याप्रमाणे आन्सर हे येईल आपलं, म्हणजे इक्वल टू एका ब्रॅकेटमध्ये a - b. आता एका ब्रॅकेटमध्ये a - b, याची व्हॅल्यू आपली 3a + 5b आहे आणि मायनस b ची व्हॅल्यू आपली 3a - 5b. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a² म्हणजे 3a + 5b याचा स्क्वेअर प्लस ab म्हणजे 3a + 5b आणि 3a - 5b यांचा मल्टिप्लिकेशन आणि प्लस b² म्हणजे 3a - 5b ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल. ओके. आता 3a सोडून घेऊ आपण प्लस 5b. आता मायनस ने मल्टिप्लाय करू या ब्रॅकेटला, म्हणजे -3a होतील आणि मायनस इंटू मायनस प्लस होतील आणि 5b. आता येथे हाच फॉर्म्युला a + b² होल स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज केला आपण, तर येथे काय येईल मित्रांनो, म्हणजे ह्या टर्मचा स्क्वेअर होईल. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर ज्याप्रमाणे a² आहे त्याप्रमाणे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर 9a² प्लस 2ab, म्हणजे दोघांची ट्वाईस घ्यायची 15 आणि इंटू 2 म्हणजे 30ab होईल प्लस 30ab आणि प्लस 5b² म्हणजे 5चा स्क्वेअर 25 होईल आणि b². फक्त या टर्मचं एक्सपेन्शन आपण या फॉर्म्युल्यानं असं लिहिलेलं आहे. आणि प्लस एका ब्रॅकेटमध्ये हे आहे आणि सेम तोच ब्रॅकेट आहे, फक्त साईन अपोजिट आहे. म्हणजे हा फॉर्म्युला आपला हा फॉर्म्युला एका ब्रॅकेटमध्ये साईन वेगवेगळे आहेत आणि a b सेम आहेत, म्हणजे a² - b² असं लिहू शकतो आपण याला. म्हणजे 3a² - 5b². फक्त याऐवजी आपण या फॉर्म्युल्यानं हे लिहिलेलं आहे आणि प्लस हा फॉर्म्युला आपल्याला a - b हा फॉर्म्युला यूज करून हे सोडवता येईल. तर हे कसं होईल, a² म्हणजे 9a² प्लस 2ab म्हणजे ट्वाईस म्हणजे 30 होतील आणि ab मायनस असल्याने साईन मायनस येईल, मायनस 30ab आणि प्लस 25b² या प्रमाणात येईल. तर आता -3a आणि +3a कॅन्सल होतील, तर काय राहील 5 10b राहतील 10b आणि ब्रॅकेटमध्ये आता येथे सॉल्व करू थोडं. 9a² प्लस 30ab ॲज इट इज प्लस हे 25
बी स्क्वेअर ॲज इट इज आणि प्लस 3चा स्क्वेअर 9 होईल आणि ए स्क्वेअर मायनस साईन 5चा स्क्वेअर 25 होईल आणि हा बी स्क्वेअर आणि प्लस या टर्म ॲज इट इज मायनस 30 ए बी प्लस 25 बी स्क्वेअर. फॉर्म्युला मोठे असल्यामुळे खूप वाढत जातं ते, पण प्रॉब्लेम सोपा आहे. आता इक्वल टू 10b आणि आता कॅन्सल काय होईल आपलं, आता येथे 9a स्क्वेअर आहेत, हे 9a स्क्वेअर आहेत आणि हे 9a स्क्वेअर आहेत, म्हणजे 999 म्हणजे 27 होतील. 27a स्क्वेअर. 30ab प्लस आहेत आणि 30ab मायनस आहेत, कॅन्सल. मायनस 25b स्क्वेअर आणि प्लस 25b स्क्वेअर कॅन्सल. आता येथे कोणती टर्म राहते, प्लस 25b स्क्वेअर म्हणजे प्लस 25b स्क्वेअर. 10ने मल्टिप्लाय करू, 10ने 27ला मल्टिप्लाय केलं तर 270 होतील आणि b आणि ए स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्रथम लिहू आणि बी लिहू इथं आता, आणि प्लस 10b ने मल्टिप्लाय करू या टर्मला, तर 10 इंटू 25 म्हणजे 250 होतील आणि बीचा स्क्वेअर आहे आणि हे बी म्हणजे बीचा क्यूब होईल. हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट, या प्रॉब्लेममध्ये हा फॉर्म्युला यूज करून हा प्रॉब्लेम नाही सॉल्व करता येणार, कारण ए क्यूब मायनस बी क्यूब या फॉर्ममध्ये हे कन्वर्ट होत नाही आहे हा आपला प्रॉब्लेम. त्यामुळे याचं एक्सपेन्शन माहिती आहे आपणास, चॅप्टर 5मध्ये आपण पाहिलेलं आहे. ए प्लस बी क्यूब असेल तर त्याचं एक्सपेन्शन काय येते, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. म्हणजे याचं एक्सपेन्शन करू आपण, याऐवजी एक्सपेन्शन केलं तर आन्सर हे येईल, ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी. चॅप्टर 5मध्ये आपण यावर प्रॉब्लेम सोडवलेले आहेत आणि प्लस बीचा क्यूब आणि ह्या दोन टर्म ॲज इट इज लिहून घेऊ आता, मायनस ए क्यूब आणि मायनस बी क्यूब इक्वल टू, आता बी क्यूब मायनसमध्ये आहे आणि प्लस बी क्यूब आहे म्हणजे कॅन्सल झाले. ए क्यूब मायनस आहे आणि ए क्यूब येथे प्लस आहे, हे पण कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील, ही एक टर्म आणि ही एक टर्म म्हणजे 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर. हेच होईल आपलं फायनल आन्सर. नेक्स्ट, या फॉर्म्युल्याप्रमाणे हा आपला प्रॉब्लेम आहे. ए क्यूब म्हणजे फर्स्ट टर्मचा क्यूब आहे आणि येथेही सेकंड टर्मचा क्यूब आहे आणि मायनस साईन पण आहे. त्याप्रमाणे आन्सर हे लिहिता येईल आपणास. तर आन्सर काय येईल मग, येथे एसाठी आपण काय घेणार, एसाठी p आणि बीसाठी p+1 म्हणजे b होईल. तर आन्सर काय आहे, ए मायनस बी एका ब्रॅकेटमध्ये, ए मायनस बी, ए म्हणजे p आहे आणि b म्हणजे p+1 आहे. ए मायनस बी म्हणजे p मायनस p+1 स्क्वेअर ब्रॅकेट घेऊया आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये काय येईल मग, इंटू सेकंड ब्रॅकेटमध्ये येईल आपलं ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे पीचा स्क्वेअर होईल प्लस ए बी, ए म्हणजे पी आणि बी म्हणजे p+1 आणि प्लस बी स्क्वेअर, बी म्हणजे p+1 आणि याचा स्क्वेअर. आता हे सॉल्व करता येईल आपणास. पी मायनसने मल्टिप्लाय करू ब्रॅकेटला तर मायनस पी आणि -1 होईल आणि या ब्रॅकेटमध्ये पी स्क्वेअर होईल प्लस पीने पीला मल्टिप्लाय केलं तर पी स्क्वेअर आणि पीने 1ला मल्टिप्लाय केलं तर पी होईल
आणि प्लस पी प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे हे सोडवता येईल आपणास ए प्लस बी स्क्वेअर असेल तर आपण काय लिहितो ए स्क्वेअर प्लस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करून हे सोडवता येईल आपणास म्हणजे याऐवजी आपण काय लिहिणार एक्सपेन्शन याचं पी स्क्वेअर प्लस ट्वाईस पी प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 1. तर आता प्लस पी आहेत मायनस पी आहेत कॅन्सलच होतील म्हणजे -1 राहील -1 आणि येथे आता पी स्क्वेअर आहे प्लस पी स्क्वेअर आणि प्लस पी स्क्वेअर म्हणजे 3p स्क्वेअर आहेत 3p स्क्वेअर 3 टाइम्स पी स्क्वेअर आहेत 3p स्क्वेअर 2p आणि प्लस p म्हणजे प्लस 3p आणि हा प्लस 1 इक्वल टू आता -1 आहे म्हणजे -1ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे मायनस साईनच मल्टिप्लाय करायचं आहे किंवा -1ने केलं तरी फक्त साईन चेंज होतील मधल्या सर्व टर्मचे म्हणजे -3p स्क्वेअर होईल मायनसने मल्टिप्लाय केलं तर इथे मायनस येईल येथे काय येईल -3p आणि येथे -1 हे येईल आपलं आन्सर. नेक्स्ट सेम तसाच प्रश्न आहे मित्रांनो येथे आपण ए आणि या टर्मला आपण बी गृहीत धरू म्हणजे एचा क्यूब आहे आणि बीचा क्यूब आहे एचा क्यूब बीचा क्यूब म्हणजे हा फॉर्म्युला यूज करता येईल आपणास. आन्सर काय असते एका ब्रॅकेटमध्ये a मायनस बी म्हणजे इक्वल टू एसाठी आपण 3xy मायनस 2ab आणि बी साठी 3xy प्लस 2ab हे पुट करणार आहोत या फॉर्म्युल्यात a मायनस बी म्हणजे a मायनस बी ह्याची व्हॅल्यू आपली 3x y मायनस 2ab आणि मायनस हा ब्रॅकेट 3xy प्लस 2ab आणि आता सेकंड ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर म्हणजे या ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट ॲज इट इज लिहून घेऊ आपण 2ab आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस ab म्हणजे ह्या दोन टर्मचा मल्टिप्लिकेशन 3xy मायनस 2ab आणि 3xy प्लस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3xy प्लस 2ab या ब्रॅकेटचा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता हे सोडू हा ब्रॅकेट सोडून घेऊ आपण 3xy मायनस 2ab मायनस 3xy आणि मायनसनं मल्टिप्लाय केल्यानंतर मायनस 2ab. तर यामध्ये हा ब्रॅकेट नाही टाकला तरी चालेल 3xy प्लस आहे 3xy मायनस आहेत कॅन्सल होईल फक्त ह्या दोन टर्म राहतील आणि येथे हा ब्रॅकेट आपण a प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करून सोडविणार आहोत. तर रफमध्ये आपण याचं आन्सर काढू आपण 3xy मायनस 2ab स्क्वेअर मायनस आहे त्यामुळे हा फॉर्म्युला यूज करू आणि नंतर प्लसला हा फॉर्म्युला यूज करू तर याचा आन्सर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर याचं एक्सपेन्शन करून घेऊ आपण. हा फॉर्म्युला माहिती आहे आपणास म्हणजे 3xy याचा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स 3xy आणि बी म्हणजे 2ab येथे आणि प्लस 2ab चा स्क्वेअर हे जर सॉल्व केलं तर 9
एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर होईल मायनस 2 × 3 × 2 म्हणजे 12 एक्स वाय ए बी आणि प्लस 2चा स्क्वेअर 4 ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर हे आन्सर येईल. म्हणजे यासाठी या टर्मसाठी आपलं एक्सपेन्शन कसं आलेलं आहे आता हे आलेलं आहे. हे लिहून घेऊ आपण इथे ॲज इट इज 9x² y² मायनस 12 XYAB आणि प्लस 4A² B². आता एका ब्रॅकेटमध्ये a मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a प्लस बी म्हणजे या टाईपचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला यूज करून याचा आन्सर काय असते मग a² मायनस b² म्हणजे येथे काय होईल 3x² म्हणजे प्लस 3xy याचा स्क्वेअर होईल. मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आपण या टाईपचं आणि 2 आणि मायनस 2ab याचा स्क्वेअर होईल. म्हणजे असं एक्सपेन्शन येईल आपलं a² मायनस b² a² मायनस a आणि b². याऐवजी आपण हे लिहिलेलं आहे आणि प्लस आता हा प्लसचा फॉर्म्युला a प्लस b² हा फॉर्म्युला यूज करून हे एक्सपेन्शन करता येईल आपणास. म्हणजे 3xy येथे 3xy आणि प्लस 2ab हा ब्रॅकेट स्क्वेअरचा आपण रफमध्ये सोडून घेऊ. तर काय होईल फर्स्ट टर्मचा स्क्वेअर म्हणजे 9x² y² होईल आणि प्लस 2 टाइम्स दोन्ही टर्मचा मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × 3 × 2 होतील म्हणजे 12 होतील XYAB आणि प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर म्हणजे 4A² B² हे आन्सर येईल आपलं. तर यासाठी आपण हे आन्सर लिहू शकतो 9x² y² प्लस 12 XYAB आणि प्लस 4A² B² ब्रॅकेट क्लोज. आता इक्वल टू हे तर आपले कॅन्सल झालेले आहेत. मग काय राहील -2ab आणि -2ab म्हणजे -4ab होतील आणि ह्या ब्रॅकेटमध्ये 9x² 9x² y² मायनस 12 XYAB प्लस 4A² B² आणि प्लस हे सॉल्व करू 3चा स्क्वेअर म्हणजे 9 होईल x² y² होईल. आता इथे x² y² हे मायनस साईन ॲज इट इज 2चा स्क्वेअर a चा स्क्वेअर आणि b चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 म्हणजे a² आणि b² आणि प्लस ह्या टर्म ॲज इट इज 9x² y² प्लस 12 XYAB आणि प्लस 4A² B² ब्रॅकेट क्लोज. आता इक्वल टू -4ab कॉमन ॲज इट इज आले आपले मल्टिप्लिकेशनमध्ये आणि हे आता येथे मित्रांनो 9x² y² आहे 9x² y² आहे आणि हा एक 9x² y² 3 टाइम्स आहेत म्हणजे 9 9 9 27 होतील 27 x² y² मायनस 12 XYAB आणि प्लस 12 XYAB कॅन्सल झाले तर मायनस 4A² B² प्लस 4A² B² हे पण टर्म कॅन्सल होईल. मग आता राहील काय आपली फक्त हा टर्म राहील. तर आता प्लस 4A² B². आता 4ने म्हणजे ह्या -4ab ने या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करू. -4ने 27ला मल्टिप्लाय केलं तर -108 येतील आणि x² y² a × b. आता या टर्मने याला मल्टिप्लाय करू म्हणजे -4
आणि इंटू 4 म्हणजे -16 होतील आणि एचा स्क्वेअर आहे, इथे एक ए आहे म्हणजे एचा क्यूब होईल आणि बी आणि बी स्क्वेअर म्हणजे बीचा क्यूब होईल. हे येईल आपला आन्सर. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.